नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण बोधात्मक प्रक्रिया हे प्रकरण अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपण जो टॉपिक अभ्यासणार आहे तो म्हणजे स्मृती. तर या स्मृतीतील जो स्मृतीविषयक माहिती संस्करण प्रारूप आहे तो आपण आज इथे सविस्तरपणे पाहूया. तर स्मृतीविषयक माहिती संस्करण प्रारूप यालाच इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल्स असे म्हटले जाते. या संस्करण प्रारूपालाच सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. जर्मन मानसशास्त्रज्ञ हर्मन एबिंगहॉस यांनी सर्वप्रथम मानवी अध्ययन आणि स्मरण प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतःच प्रयुक्त व स्वतःच प्रयोगकर्ता बनले व त्यांनी स्मृती प्रक्रियेचा काटेकोरपणे बारकाईने अभ्यास केला. स्मृतीचे संशोधन काटेकोर व्हावे म्हणून त्यांनी अर्थहीन शब्द तयार केले. त्यांनी पुनरअध्ययन आणि बचत पद्धतीचाही शोध लावला. त्यांनी असे मत मांडले की स्मृती ही एक संघ अशी क्षमता आहे. स्मृती ही विस्कळीत स्वरूपाची अथवा खंडित नसते. एबिंगहॉसच्या मताला छेद देणारा विचार अमेरिकन मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांनी मांडला. त्यांनी असा विचार मांडला की स्मृती ही एक संघ क्षमता नसून तिचे दोन प्रकार पडत असावेत. पहिला प्रकार म्हणजे प्राथमिक स्मृती आणि दुसरा म्हणजे दुय्यम स्मृती. अल्पकाळ स्मरणात राहणाऱ्या माहितीचे अगदी लगेचच विस्मरण होते अशा स्मृती म्हणजे प्राथमिक स्मृती होय. आणि जी माहिती प्रदीर्घ काळापर्यंत स्मरणात राहते ती दुय्यम स्मृती होय. या दोन थोर मानसशास्त्रज्ञांनी म्हणजेच एबिंगहॉस आणि विल्यम जेम्स यांनी स्मृतीविषयक जे विचार मांडले त्यांच्या अभ्यासातूनच नंतर अनेक संशोधकांनी स्मृतीविषयक अनेक सिद्धांत मांडले. त्यातील काही महत्त्वाचे सिद्धांत किंवा प्रारूप जे आहेत ते आपण आता पाहूया. त्यामध्ये पहिला प्रारूप किंवा पहिला सिद्धांत आहे ॲटकिन्सन आणि शिफ्रिन यांचा बहुलक सिद्धांत किंवा बहुलक प्रारूप. यालाच ॲटकिन्सन अँड शिफ्रिन मल्टीस्टोर मॉडेल असे म्हटले जाते. यामध्ये ॲटकिन्सन आणि शिफ्रिन यांनी स्मृतीचे वेदनिक स्मृती, अल्पकालिक स्मृती आणि दीर्घकालिक स्मृती असे 3 प्रकार सांगितलेले आहे. या तीनही प्रकारच्या स्मृतींना ते साठवण भांडाराची उपमा देतात. त्यांनी असे मत मांडले की प्रत्येक स्मृती प्रकाराची संकेतन, साठवण आणि प्रत्यानयन करण्याची ठराविक आणि विशिष्ट अशी प्रणाली असते. तसेच प्रत्येक स्मृती प्रकाराची साठवण क्षमता ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक स्मृती प्रकाराचा धारणाकाळही भिन्न भिन्न असतो. आपण इथे बघतच आहोत की हे बहुलक प्रारूप कशा प्रकारे या आकृतीमध्ये स्पष्ट झालेले आहे. त्यांनी या प्रारूपावरून असे स्पष्ट केले की वातावरणातील बाह्य उद्दीपकाची माहिती सर्वप्रथम वेदनिक स्मृतीमध्ये येत असते किंवा प्रविष्ट होत असते. वेदनेंद्रिय बाह्य वातावरणातील खूप मोठी माहिती अचूकपणे ग्रहण करत असतात. हीच वेदनिक स्मृती असते. याला वेदनिक नोंद असेही म्हटले जाते. यामध्ये ढोबळ, निरर्थक, असंस्कारित अशी माहिती असते. तिचा धारणाकाळ केवळ 1 ते 4 सेकंद इतका असतो. नंतर ती माहिती नाहीशी होते. वेदनेंद्रिय जी माहिती ग्रहण करत असतात त्यापैकी काही निवडक अशा माहितीकडे आपले अवधान केंद्रित होत असते आणि काही माहितीचे संवेदन होत असते. अशी संवेदित तेवढी माहिती वेदनिक स्मृतीतून अल्पकालिक स्मृतीमध्ये संक्रमित होत असते
व उर्वरित माहितीचा ऱ्हास होतो. ही अल्पकालिक स्मृतीतील माहिती अर्थपूर्ण असते, परंतु या स्मृतीची साठवण क्षमता कमी असते व धारणाकाळ फक्त 15 ते 25 सेकंद इतका असतो. अल्पकालिक स्मृतीतील माहितीची वारंवार, तपशीलवार, पद्धतशीर उजळणी झाली तर ती माहिती दीर्घकालिक स्मृतीमध्ये प्रवेश करत असते व कायमस्वरूपी तिथेच स्थिर होते. या स्मृतीची साठवण क्षमता अमर्यादित असते व तिचा धारणाकाळही प्रदीर्घ असतो. जसे की जुन्या आठवणी या स्मृतीत साठविलेल्या असतात व नुकत्या घडलेल्या घटनांची त्या संचित स्मृतींशी सांगड घातली जाते. दीर्घकालीन स्मृती टिकाऊ स्वरूपाची असून तिचे विस्मरण कधीही होत नाही. ॲटकिन्सन आणि शिफ्रिन यांच्या या सिद्धांतानुसार वेदनिक स्मृतीत न जाता थेट दीर्घकालीन स्मृतीतही जाऊ शकते. या बहुलक प्रारूपाचे अनेक संशोधकांनी व अभ्यासकांनी समर्थन केलेले आहे. किप्टश आणि बुश्क यांनी या प्रारूपाला दुजोरा दिलेला आहे. काही संशोधकांच्या मते स्मरण प्रक्रिया ही एकसंघ प्रक्रिया असून वेदनिक स्मृती, अल्पकालीन स्मृती व दीर्घकालीन स्मृती या केवळ गुणात्मकदृष्ट्या वेगवेगळ्या आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे स्मृतीविषयक माहिती संस्करण प्रारूपामधील पहिला जो प्रारूप आहे किंवा पहिला जो सिद्धांत आहे ॲटकिन्सन आणि शिफ्रिन यांचा बहुलक सिद्धांत किंवा बहुलक प्रारूप. यानंतर बघूया आपण क्रेक आणि लॉकहार्ट यांचे संस्करण स्तर प्रारूप. यालाच लेव्हल ऑफ प्रोसेसिंग मॉडेल असे म्हटले जाते. या प्रारूपानुसार मिळालेली माहिती किती सखोलपणे संस्करित केली जाते यावर तिचा धारणा कालावधी अवलंबून असतो. जेव्हा एखाद्या माहितीवर खोलवर काम केले जाते तेव्हा ती माहिती कायमची धारण केली गेली जाते. कधीकधी काही माहिती आपण अगदी वरवर किंवा अवथळपणे संस्कारित करतो, त्यामुळे थोड्या कालावधीनंतर ती माहिती आपल्या स्मृतीतून बाहेर पडते. क्रेक आणि लॉकहार्ट यांचे हे प्रारूप सांगते की केवळ संरचनेवर म्हणजे रंग, आकार इत्यादी यावर उथळ अथवा वरवर काम होते. आवाज कसा आहे म्हणजेच श्रुतींवर मध्यम स्वरूपात संस्करण होते, तर माहितीच्या अर्थावर सखोल काम केले जाते. तर क्रेक व लॉकहार्ट यांच्या मते माहिती प्रक्रिया म्हणजेच माहिती संस्करण होय. हे संस्करण जितके सखोल किंवा उथळ होईल त्या प्रमाणात स्मृती टिकत असते. संस्करण उथळ वरवरचे असेल तर स्मृती जास्त काळ टिकत नाही व जर माहिती संस्करण अर्थपूर्ण व सखोल असेल तर स्मृती दीर्घकाळ टिकते. क्रेक व लॉकहार्ट यांचा संस्करण पातळी सिद्धांत हा माहिती प्रक्रियेवर आधारित असणारा असा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार माहिती संस्करण ही प्रक्रिया उथळतेकडून सखोलतेकडे या दिशेने होत असते. या प्रक्रियेत वेदनिक स्मृती, अल्पकालिक स्मृती व दीर्घकालिक स्मृती या 3 पातळ्या असतात. सर्वात वरची पातळी म्हणजे उथळ पातळी होय. येथे उद्दीपकाचे भौतिक व वेदनिक गुणधर्म जे असतात ते विचारात घेतले जातात. या ठिकाणी एक उदाहरण द्यायचे झाले तर मांजर असा शब्द सादर केला की तो शब्दरूपात कसा दिसतो याची नोंद घेतली जाते. मधल्या पातळीवर उद्दीपकाच्या वेदनिक व भौतिक गुणधर्मांना विशिष्ट अर्थ देण्याचे कार्य होत असते.
म्हणजे मांजर या पहिल्या पातळीतील शब्दाचा दृश्य आकाराला विशिष्ट असा अर्थ दिला जातो. हा अर्थ देताना इतर शब्द, ध्वनी म्हणजेच आवाज यांच्या संदर्भाचा आधार घेतला जातो आणि त्यानंतर तिसऱ्या सखोल पातळीवर माहितीचे अर्थानुसार विश्लेषण करण्यात येते. आता मांजर हा शब्द केवळ ध्वनीच्या किंवा आवाजाच्या पातळीवर लक्षात घेतला जात नाही, तर त्याचे 4 पाय, शेपटी, कान, डोळे, नाक, एकूण शरीर यांच्या संघटनातून जी प्रतिमा निर्माण होते, ती प्रतिमा, घरी पाळलेल्या मांजराची प्रतिमा, इतर प्राण्यांच्या संदर्भात मांजराचे असलेले स्थान या सर्वांच्या आधारे मांजर या शब्दाचे संपूर्ण विश्लेषण केले जाते. क्रेक व लॉकहार्ट यांच्या संस्करण पातळी सिद्धांतानुसार असे म्हणता येते की जर माहिती संस्करण प्रक्रिया वरवरची, उथळ अशी असेल तर स्मृती अगदी अल्पकालिक असेल व विस्मरण अगदी जलद घडेल. आणि जर ही प्रक्रिया अर्थपूर्ण, विश्लेषणासह व सखोल असेल तर स्मृती दीर्घकाळ टिकणारी असेल आणि त्यामुळे विस्मरण फारसे होणार नाही. या प्रारूपात उजळणीचे स्थान महत्त्वाचे असल्याचे सांगितलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार उजळणीचे 2 प्रकार असतात, ते म्हणजे पुनरावृत्ती उजळणी आणि तपशीलवार उजळणी. पुनरावृत्ती उजळणीमध्ये फक्त पाठांतर किंवा घोकंपट्टी पुनरुक्तीच समावेश असतो आणि तपशीलवार उजळणीमध्ये अर्थपूर्ण विश्लेषण अंतर्भूत असते. उदाहरणार्थ, सिंह हा शब्द फक्त वारंवार उच्चारणे ही घोकंपट्टी झाली आणि सिंहाचा इतर संदर्भातील उच्चार, उदाहरणार्थ जंगलाचा राजा, मानेवरील आयाळ, गर्जना, ही विस्तार किंवा तपशीलवार उजळणी झाली. तर अशा प्रकारे क्रेक व लॉकहार्ट यांचा संस्करण पातळी सिद्धांत किंवा संस्करण स्तर प्रारूप आपल्याला इथे सविस्तरपणे सांगता येईल. तर अशा प्रकारे आज आपण या टॉपिकमध्ये स्मृतीविषयक विविध जे प्रारूप आहे त्यापैकी 2 महत्त्वपूर्ण प्रारूप अभ्यासलेले आहेत, ते म्हणजे ॲटकिन्सन आणि शिफ्रिन यांचे बहुलक प्रारूप आणि क्रेक लॉकहार्ट यांचे संस्करण स्तर प्रारूप. धन्यवाद. थँक यू.